श्री स्वामी समर्थ. बघा, अधिक महिना आलेला आहे आणि अधिक महिन्यांमध्ये सर्वात उत्तम सेवा कुठली आहे, तर ती सर्वात उत्तम सेवा म्हणजे कुठली आहे, तर ते सत्यनारायण करायचं आहे आपल्याला. जसं आपण प्रत्येक पौर्णिमेला जसं आपण सत्यनारायण करतो आहे, तसं आपल्याला अधिक महिन्यामध्येही सत्यनारायण करायचा आहे. तर तो सत्यनारायण कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, जसं आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतो आणि सगळ्यात मेन म्हणजे सत्यनारायण करायचा का करायचं आहे सत्यनारायण, कारण की आपण प्रत्येकजण आधी सेवा करण्याआधी त्याचा फायदा बघतो, त्याचं फळ काय आहे हे बघत असतो. तर सत्यनारायण का करायचं आहे बघा, तुमच्या आर्थिक अडचणी, तुम्हाला आर्थिक अडचणी, खूप तुमचे पैसे उधार आहे, तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे, तुम्ही खूप कर्जबाजारी झालेला आहात, तुमचे कोणाकडे पैसे गुंतलेले आहे, किंवा मग तुम्ही संतान प्राप्तीसाठी सत्यनारायण करणार आहात, किंवा मग तुमच्या अजून काही गोष्टी असतील, कोणाचं लग्न आहे ते जमत नाही, किंवा बाकीच्याही कुठल्या गोष्टी असतील त्या तुमच्या होत नाही, बाकी संसारिक काही अडचणी असतील त्यासाठीही तुम्ही सत्यनारायण करू शकता. प्रत्येक पौर्णिमेला जसं आपण सत्यनारायण करत असतो तसं तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. तर तो कसा बघा, आता काय करायचं आहे, प्रत्येक आपण जसं एक चौरंग घेतो, चौरंगावरती एक व्हाईट रुमाल टाकतो, किंवा मग लाल कलरचा कपडा टाका, किंवा व्हाईट टाका, त्यावरती एक सत्यनारायण देवाचा फोटो ठेवा. नंतर कलशामध्ये पाणी, सुपारी, 1 रुपया फूल वगैरे टाका. त्यानंतर वरती एक आपला तामण ठेवा. तामणामध्ये तांदूळ, त्यामध्ये बालकृष्णांची मूर्ती, नंतर आपली गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वरुण देवता अशा 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहे. जोड पानावरती ठेवायच्या आहे. खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. बालकृष्णाला शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे. आणि नैवेद्य करताना कुठले मंत्र, स्तोत्र वगैरे सगळं काही त्या सत्यनारायणच्या पोथीमध्ये, सर्व पोथी कशी आपली पूजा कशी मांडायची याच्यापासून आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. तुमचे कितीही नडलेले कामं असू द्या, तुम्ही नक्की करून पहा. 51 करा, 11 करा, 21 करा, 5 करा, 3 करा, समसंख्यामध्ये करा, 1 करा, तुमच्या 108 करा. कोणी तर 108 सत्यनारायण करत आहे. एका काकू आहे, त्यांनी 108 सत्यनारायण केलेले आहे आणि त्यांना या सत्यनारायण म्हणजे त्याचं फळही मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना त्यांनी ही सेवा सांगितलेली आहे की सत्यनारायण करण्याचे फळ. आणि खरं सांगते, सत्यनारायण केल्यापासून कुठल्याच गोष्टीत आपल्याला घरामध्ये आपल्याला कशाचीच कमी पडत नाही. खूप प्रभावी सेवा आहे. आणि तुमच्यावर पितृदोषही कमी होतो. आपल्याला आपल्या पितरांनाही म्हणजे तुमच्या नडलेले सगळे कामं सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला जसं आपण सत्यनारायण करतो तसा करायचा. आता तुम्ही 11 सत्यनारायण करणार आहात, तर मग कसे करायचे? अधिक महिना आलेलाच आहे आपला. अधिक महिना 17 मे ते 15 जूनपर्यंत अधिक महिना आहे. आता अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण कसा करायचा आहे? तुम्ही 11 करणार, 7 करणार, किंवा मग 9 करणार, 3 करणार, अशा पद्धतीने जसे 51 करणार, 21 करणार. तर बघा, पूजा जशीच्या तशीच ठेवायची आहे. रोज पूजा मांडायची गरज नाही. जशी आपण पूजा मांडतो अगोदर तशीच पूजा मांडायची आहे. जशी आपण प्रत्येक पौर्णिमेला पूजा मांडतो तशीच पूजा करायची आहे. फक्त दररोज काय करायचं आहे, जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपली बालकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे आणि परत ती मूर्ती तिथेच रोजच्या ठिकाणी ठेवायची आहे. आपण पूजा जिथे मांडलेली आहे तिथे तामणामध्येच ती मूर्ती ठेवायची आहे. असं काही नाही की मूर्तीला अभिषेक घालायचा नाही, मग तिला हलवायचं वगैरे नाही, असं काहीच नाही. तुम्हाला खूप वाटलं ना आता 21 करणार आहे किंवा मग आता 51 करणार आहे, मग ती पूजा थोडीशी खराब झाली, हळदी कुंकू वगैरे लागलं, धूळ वगैरे बसली, असं काही वाटलं ना, तर मग सरळ काय करायचं आहे, मनात कुठलीही शंका आणायची नाही. पूर्ण पूजा काढायची आहे व्यवस्थित. परत सगळी जशी आपण अगोदर मांडलेली होती तशी पूजा मांडायची आहे आणि आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे. आता अखंड तुम्ही यथाशक्ती म्हणायचं आहे, कारण की हे बघा, तुमच्याकडून जेवढे होतील तेवढे तुम्ही नक्की करा. यथाशक्ती तुमच्याकडून जसं होईल तसं तेवढे मी करेन. 11 करेल, 9 करेल, 7 करेल, जेवढे होईल तेवढे करेल, अशा पद्धतीने करायचं आहे. रोज तो जो शिराचा प्रसाद आहे बालकृष्णाचा, तो आपण स्वतः ग्रहण म्हणजे सगळ्यांनी प्रसाद म्हणून घरातल्यांनी सगळ्यांनी तो ग्रहण करायचा आहे.
तुम्ही दिवा लावू शकता, अखंड दिवाही ठेवू शकता. तुमची इच्छा नसेल तर रोज तुम्ही अगरबत्ती, धूप, दीप असं काही नाही की मग आता आपण 11 करणार आहे की नुसतं रोज पोथी वाचायची, झालं प्रसाद ठेवायचा नाही. धूप अगरबत्ती, धूप दीप अगरबत्ती सगळं आरती वगैरे सगळं व्यवस्थित करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे बघा. आणि नक्की याचं कारण की खूप जास्त हे आहे सत्यनारायण करण्याचं. याच्यावरती एक तुम्हाला जर हवं असेल तर मी जेव्हा पूजा मीही सत्यनारायण करणार आहे. मी जेव्हा करणार आहे तेव्हा मी तुम्हाला नक्की सत्यनारायणची लाईव्हमध्येही दाखवेल किंवा मग आपल्या चॅनलवरती व्हिडिओही बनवून टाकेल पूजेची मांडणीचा व्हिडिओ. तसा शॉर्ट व्हिडिओ आहे पूजेचा मांडणीचा, पण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला नक्की पूर्ण पूजेचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देईल. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.